श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. धनु राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा कोणत्या नवीन संधी आणि आव्हानांचे दरवाजे उघडणार आहे? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होईल का? आर्थिक बाबतीत नशीब साथ देईल की जास्त सावध राहावे लागेल? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण मिळतील का? कुटुंबातील वातावरण अधिक सुखद बनेल की काही जबाबदाऱ्या वाढतील? आणि या आठवड्यात कोणती अशी घटना घडेल जी तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह दुप्पट करेल? चला पाहूया धनुराशीला आठवडा कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी आशावाद, धाडसी निर्णय आणि नवीन अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. तुमच्या स्वभावातील उत्साह, सकारात्मक विचारसरणी आणि पुढे जाण्याची वृत्ती या काळात तुम्हाला अनेक ठिकाणी फायदा करून देईल. काही दिवसांपासून रखडलेली कामे आता गती घेऊ लागतील आणि मनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. या आठवड्यात तुम्हाला काही अशा व्यक्ती भेटू शकतात ज्या भविष्यात तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रवास, शिक्षण, नवीन ज्ञान किंवा नवीन कल्पनांशी संबंधित विषयांकडे तुमचे आकर्षण वाढेल. मात्र प्रत्येक संधीचा पाठलाग करताना चालू असलेल्या जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीची दारे उघडणारा ठरू शकतो. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा, नेतृत्व गुण आणि वेगळा विचार करण्याची क्षमता वरिष्ठांच्या नजरेत भरू शकते. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक संकेत देणारा आहे. काही लोकांना मुलाखत, नवीन ऑफर किंवा अपेक्षित ठिकाणाहून संपर्क मिळू शकतो. परदेशी कंपनी, ऑनलाईन काम, शिक्षण क्षेत्र, पर्यटन, कायदा, मीडिया किंवा प्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराचा विचार करण्यासाठी चांगला आहे. नवीन ग्राहक, नवीन बाजारपेठ किंवा नवीन उत्पादन याबाबत चर्चा सुरू होऊ शकते. काही जुने ग्राहक पुन्हा संपर्क करतील आणि त्यातून आर्थिक लाभ मिळेल. मात्र भागीदारीच्या व्यवहारात लिखित कराराशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची बातमी किंवा निर्णय तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संधी आणि जबाबदारी दोन्ही घेऊन येईल. उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील, पण काही अनपेक्षित खर्च अचानक समोर येऊ शकतात. घरातील गरजा, प्रवास, शिक्षण किंवा तांत्रिक उपकरणांवर खर्च होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. काही लोकांना बोनस, कमिशन, अतिरिक्त कामाचे मानधन किंवा जुना व्यवहार पूर्ण झाल्यामुळे लाभ मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या हा काळ वाईट नाही, पण उत्साहात खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवावी लागेल. गुंतवणुकीच्या बाबतीत अभ्यास करून निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. जमीन, दीर्घकालीन बचत किंवा भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी हा आठवडा उपयुक्त राहील. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्याला भुलून पैसे गुंतवू नका. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीबाबत समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी आणि उत्साहवर्धक राहू शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांशी मोकळेपणाने संवाद झाल्यामुळे जुने गैरसमज दूर होतील. काही अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती यायची शक्यता आहे. मैत्रीचे नाते हळूहळू प्रेमात बदलण्याचे संकेत काहींना मिळू शकतात. मात्र कोणत्याही नात्याबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नका. विवाहित लोकांसाठी हा आठवडा सहकार्य आणि समजूतदारपणाचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील गोडवा वाढेल. घरातील काही विषयांवर चर्चा होईल, पण त्यातून सकारात्मक मार्ग निघेल. या आठवड्यात तुमचे हसरे व्यक्तिमत्व आणि सकारात्मक बोलणे नातेसंबंध अधिक मजबूत करेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा आनंद, हालचाल आणि एकत्रितपणाची भावना वाढवणारा राहील. घरात एखाद्या शुभ कार्याची, समारंभाची किंवा कौटुंबिक भेटीची चर्चा होऊ शकते. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. आईवडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही लोकांना घराशी संबंधित निर्णय घ्यावे लागू शकतात, जसे की दुरुस्ती, सजावट किंवा नवीन वस्तू खरेदी. मुलांचे शिक्षण, करिअर किंवा स्पर्धात्मक क्षेत्रातील प्रगतीची आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा तुलनेने चांगला असला तरी अति धावपळ टाळणे गरजेचे राहील. काम, प्रवास आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही असे वाटू शकते. काही लोकांना पाय दुखणे, स्नायूंचा ताण किंवा झोपेची अनियमितता जाणवू शकते. वेळेवर जेवण घेणे आणि पाण्याचे योग्य प्रमाण राखणे आवश्यक आहे. बाहेरचे आणि तेलकट पदार्थ कमी केल्यास पचनाशी संबंधित त्रास टाळता येईल. योग, चालणे, हलका व्यायाम आणि ध्यान यामुळे मानसिक व शारीरिक ऊर्जा टिकून राहील.
मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक सकारात्मक राहाल, त्यामुळे तणावाचा परिणाम कमी जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी ठरू शकतो. नवीन विषय शिकण्याची इच्छा वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन, अभ्यास साहित्य किंवा अनुभवी व्यक्तीची मदत मिळू शकते. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण किंवा विशेष प्रशिक्षणाचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सकारात्मक संकेत देतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मित्रांच्या प्रभावामुळे वेळ वाया घालवू नका. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढवणारे यश मिळू शकते. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा बृहस्पती देवाची पूजा करा. पिवळ्या रंगाचे फळ किंवा हरभऱ्याची डाळ दान करा आणि ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. यामुळे भाग्यवृद्धी, मानसिक स्थैर्य आणि कार्यसिद्धीचा लाभ मिळेल. एकूण धनुराशीसाठी हा आठवडा नवीन संधी, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन महत्त्वाचे ठरेल आणि नातेसंबंधात विश्वास वाढेल. काही ठिकाणी संयम ठेवावा लागेल, पण तुमची जिद्द आणि आशावादी दृष्टिकोन तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी, नवीन संधी किंवा वैयक्तिक यश मनाला विशेष आनंद देऊ शकते. हा आठवडा आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींना चालना देणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. कामाच्या क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना तुमचा आत्मविश्वास आणि अनुभव उपयोगी पडेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे गरजेचे राहील, तर नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवादामुळे अनेक गैरसमज दूर होतील. या आठवड्यात काही नवीन ओळखी, प्रवासाचे योग किंवा भविष्याला दिशा देणारे निर्णय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाल्यामुळे मन अधिक स्थिर राहील. एखाद्या जुन्या अडचणीतून मार्ग निघाल्यामुळे दिलासा मिळेल. आठवड्याच्या शेवटी समाधान, आत्मविश्वास आणि पुढील वाटचालीबद्दल उत्साह अशी भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.